बल्लू माकड फार खोडकर होते. त्याला नेहमी सर्वांना त्रास द्यायला फार आवडायचे. उन्हाळ्याचे गरमीचे दिवस होते. बल्लू माकड दिवसभर इकडे तिकडे उड्या मारून कंटाळला होता. बल्लू विचार करत होता की कसे स्वतःचे मनोरंजन करावे. तेव्हा त्याला एक आयडिया सुचली व तो पळत जाऊन एका मोठ्या वडाच्या झाडामागे जाऊन लपला. थोड्याच वेळात समोरून एक गर्भवती हरिणी त्याला येताना दिसली. बिचारी फार मजबुरीने हळूहळू एक एक पाऊल टाकत येत होती. तिला बघून बल्लूला मस्ती करावीशी वाटली. त्याने शेरखान सारखी मोठ्या डरकाळी फोडली. बिचारी हरिणी घाबरून थरथरू लागली व डोक्यावर पाय ठेवून पळू लागली. पण अचानक पळताना तिचा पाय मुरगळला व ती जमिनीवर पडली व ती दुःखाने कळवळत होती. पण बल्लू माकड पोट धरून जोर जोरात हसत होते. बल्लू माकडाला असं करताना बघून जवळून जाणारा भोला अस्वलाने त्याला जोरात ओरडले. तुला लाज नाही वाटत? दिवसभर अशीच उलटी सुलटी कामं करत बसतोस ते. हरणीला अशा परिस्थितीमध्ये त्रास देताना तुला लाज वाटली पाहिजे. अरे काका, मी तर फक्त मस्करी करत होतो. उद्या सकाळी जंगलातल्या सभेत ये. आता बाकीच्या गोष्टी तिथेच होतील. दुसऱ्या दिवशी सर्व प्राणी सभेत जाण्यासाठी येऊन पोहोचले. बल्लूच्या बदमाशीने तर तुम्ही सगळेच परिचित आहात, पण याच्या बदमाशी तर एवढ्या बदतमीजीमध्ये बदलल्या आहेत. काल याने एका गर्भवती हरणीला शेरखानचा आवाज काढून एवढं घाबरवलं की ती बिचारी घाबरून जमिनीवरच कोसळली. हा बल्लू तर माहित नाही किती वेळा माझे अंडे घरट्यातून पाडून फोडून टाकतो आणि मी जेव्हा त्याला त्याची शिकायत करण्याचे नाव घेते ना तेव्हा तो मला धमकावतो की मी जर काहीही बोलले ना तो माझे बाकीचे अंडे पण फोडून टाकेल. अशा प्रकारे एक एक करून सर्व पशुपक्षी बल्लू माकडाची कारस्थाने भोल्याला सांगू लागले. तुला लाज वाटली पाहिजे बल्लू. तू काय आपलं संपूर्ण आयुष्य अशाच प्रकारे बाकीच्या जनावरांना त्रास देत घालवणार आहेस? सगळ्या जनावरांचं म्हणणं आहे की तू काय चांगलं काम नाही शिकत आहेस ना, तोपर्यंत तू या जंगलात नाही राहू शकत. भोलाचे बोलणे ऐकून बल्लू माकड जंगलातून बाहेर निघून जातो. काही दिवसानंतर बल्लू माकड परत जंगलात येतो. पण यावेळी त्याचे रंग ढंग सर्व बदललेले होते. नेहमी दंगामस्ती करणारे बल्लू माकड एकदम शांत व गंभीर दिसत होते. त्याच्या डोळ्यावर एक मोठा चष्मा लावलेला होता आणि त्याने एक पांढऱ्या रंगाचे शर्ट घातले होते. खांद्यावर दप्तर टांगून तो चुपचाप जात होता. जे पण प्राणी त्याला बघत होते त्यांना आश्चर्य वाटत होते. बल्लू कोणाशीही बोलला नाही व तो चुपचाप आपल्या घराकडे चालू लागला. त्यानंतर 2-3 दिवसांनी त्याने आंब्याच्या बागेमध्ये एक लॅब उघडली व त्यावर त्याने लॅबोरेटरी नावाचे बोर्ड लावले. बल्लूच्या लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल ठेवलेले होते. कुठे धूर निघत होता तर कुठे काही केमिकलांमधून चमकत होते. बल्लूच्या लॅबोरेटरीला बघण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी लॅबच्या बाहेर उभे होते. तेव्हा स्वीटी कोल्लीन म्हणते, बल्लू भावा, कुठे गायब झाला होता इतके दिवस? आणि हे बल्लू लॅबोरेटरी काय आहे? मी काम शिकायला जंगलात गेलो होतो. मी आता एक सायंटिस्ट बनलो आहे आणि ही माझी लॅब आहे. ही लॅब काय असते मुलांनो, आणि सायंटिस्ट काय काम करतात? अरे काका, या लॅब मध्ये रिसर्च करेन आणि तुम्ही लोकांना काही त्रास झाला तर माझ्या लॅब मध्ये नक्की या. आता माझ्याकडे सगळ्या आजारांवर उपचार आहे. अरे काय बोलतोय, यांच्याकडे सगळ्या आजारांचं औषध आहे. आता तर मजाच येईल. दुसऱ्या दिवशी ससा त्याच्या जवळ येतो. दादा, तुला तर माहितीच आहे की माझ्या केसांमुळेच मी सुंदर दिसतो, पण मागच्या काही दिवसांपासून माझे केस गळतायत. त्यामुळे असं काही औषध सांगा की त्यामुळे माझी स्किन आणि केस दोन्हीही मुलायम बनून राहतील. बल्लू आतून एका ट्यूब मध्ये बुडबुडीने निघत असलेली एक केमिकलची बाटली घेऊन येतो व सशाला पाजतो. आता बघच माझ्या केमिकलचा कमाल. तू गळून पडू शकतोस पण तुझे केस नाही गळणार. बल्लूचे बोलणे ऐकून ससा आनंदाने आपल्या घरी वापस जातो. कोल्लीन त्याच्या जवळ येते. शपथ माझ्या हुशारीची, मला तर नेहमीच माहित होते की आपला बल्लू भाऊ एक ना एक दिवस मोठे काम करून दाखवेल. जास्त मस्का नको लावू स्वीटी बाई. खरं खरं सांग, काय काम आहे ते? ते काय आहे ना की आजकाल माझे पोट नीट नाही आहे. नेहमी पोटात गॅस होते. तुझ्याजवळ काही उपाय असेल तर सांगा. अरे स्वीटी, नुसका तर असा सांगेन की तुझा हाजमा नेहमीसाठी ठीक होऊन जाईल. मग तू हवं तर कासव खा किंवा हरण. तुला ढेकर सुद्धा येणार नाही. अरे वा वा, काय बात आहे बल्लू. जर असे झाले तर मजाच येईल.
या गॅसमुळे तर मी किती दिवसापासून पोट भरून जेवलेही नाही. आज तर मी पोट भरून खाणार आहे. यानंतर कोल्लीन आपल्या घरी निघून जाते. एक एक करून सर्व पशु पक्षी बल्लूच्या जवळ येतात आणि त्याच्या लॅबोरेटरीमधून केमिकल घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी अर्ध्या रात्री सोनू हत्तीला काही चित्रविचित्र आवाज ऐकायला येतात. तो बाहेर येऊन बघतो तर त्याला झाडाच्या मागे एक विचित्र प्राणी उड्या मारताना दिसतो. सोनू त्याला बघण्यासाठी पुढे जातो तेव्हा त्याला एक भयानक आवाज ऐकू येतो. सोनू हत्ती आवाज ऐकून घाबरतो. तेव्हा त्याला थोड्या दूरवर एक प्राणी चादर ओढून घेतलेल्या अवस्थेत दिसतो. हा कसला विचित्र आवाज येत आहे? असा आवाज तर जंगलातल्या कुठल्याच प्राण्याचा नाहीये. आणि वरून हे असे विचित्र प्राणी, हे चाललंय काय आमच्या जंगलात? सोनू विचारच करत असतो की परत त्याला तसाच आवाज ऐकू येतो. आवाज ऐकून सोनू खूप घाबरतो व जवळच असलेल्या एका मोठ्या दगडाच्या मागे जाऊन लपतो. सकाळपर्यंत सोनूला राहून राहून असेच आवाज ऐकू येत राहतात. त्यामुळे तो बिचारा तिथेच लपून बसतो. सकाळ झाल्यावर तो त्या दगडाच्या मागून निघून आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी परत रात्री उशिरा कोणाचा तरी असा भयानक आवाज ऐकू येऊ लागतो. आवाज ऐकून मंगलू लांडगा बाहेर येतो. त्याला पण दूर झाडाच्या मागे कोणीतरी पांढरी आकृती इकडून तिकडे पळताना दिसते. मंगलूची घाबरुंडी होते व तो तिथून जोरात पळतो. पळता पळता तो भोलाला जाऊन धडकतो. अरे मंगलू, आज एवढ्या रात्री इथे काय करतो आहेस? असा पळतो का आहेस तू? अरे भोलू काका, बरं झालं तुम्ही मला इथेच मिळालात. आमच्या जंगलात काहीतरी विचित्रच घटना घडत आहेत. मला असं वाटतं की इथे रात्री एलियन फिरतात की काय. हे काय बोलतोयस तू मंगलू? हो भोला काका, रात्री मी आराम करत होतो तेव्हाच मला झाडाखाली काहीतरी हालचाल दिसली आणि एक भयानक आवाज ऐकू सुद्धा आला. आणि मग मला कुणीतरी जोरात धावताना सुद्धा इकडून तिकडे पळताना दिसला. एका पांढऱ्या रंगाचा प्राणी होता, जसं की तो एलियन होता. तेव्हा सोनू हत्ती पण तिथे येतो. हा बिलकुल खरं बोलतोय भोला. मी काल सुद्धा असंच काही पाहिलं होतं आणि कालपासून सशाचा सुद्धा काही आतापता नाहीये. असं वाटतं एलियन्सनी त्याला आपला शिकार बनवलंय. मला असं वाटतंय की शेरखानच आता या समस्येला सोडवू शकतो. आपल्यातला कुठलाही प्राणी एलियनचा सामना नाही करू शकत. शेरखानकडे बुद्धीसोबत ताकद सुद्धा आहे. आता तोच काहीतरी करू शकतो. भोलू, सोनू आणि मंगलू शेरखान जवळ जाऊन त्याला आपली सर्व समस्या सांगतात. ठीक आहे, आता जंगलातली एक सभा बोलवा. आधी आपण सगळ्या प्राण्यांना सावध करूया. त्यानंतर आज रात्री आपण त्या एलियनचा सामना करूया. जंगलामध्ये सर्व प्राणी एका जागेवर जमा होतात. सोनू आणि मंगलूचं असं म्हणणं आहे की आपल्या जंगलामध्ये कुणी एलियन लपला आहे आणि त्याने कासवाची शिकार केलेली आहे. तुमच्या सर्वांवर संकट येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र समूहाने राहा आणि आज रात्री मी त्या एलियनचा सामना करेन. महाराज, बल्लूकडे तर एकापेक्षा एक औषधं आहेत. तुम्ही त्याला विचारा ना. असू शकतं की त्याच्याकडे एलियनला पळवून लावण्याचा काही ना काही उपाय असेल. अरे चित्त्या, बोलणं तर तुझं एकदम खरं आहे. बल्लू, काय तू या समस्येवर उपाय काढू शकतोस का? याच्या पहिले बल्लू काही बोलणार, स्वीटी कोल्लीन पांढरी चादर ओढून झाडाच्या मागून बाहेर येते. अरे महाराज, शपथ माझ्या हुशारीची, एक नंबरचा लबाड व फ्रॉड आहे हा बल्लू. या जंगलात कोणीही एलियन नाही आलाय. ही तर मीच आहे. या जंगलात चादर ओढून रात्रभर फिरत असते. पण स्वीटी, तू अशी नाटकं का करत आहेस? आणि तो ससा, तो कुठे गेला? अचानक एक बिना केसाचा ससा समोर येतो. मी चालू आहे मालक. काय माहित बल्लूने मला कुठलं केमिकल पाजलं
गळणारे केस थांबवण्यासाठी, पण एका दिवसात तर सगळे केस गळून पडले आणि मी असा खूप भयानक दिसायला लागलोय आणि माझ्या सगळ्या अंगामध्ये खूप खाज येत आहे. यामुळे मी संपूर्ण दिवस इथून तिथून पळत आहे. आणि माझ्या गॅसचा असा इलाज केला या बल्लूने की माझ्या पोटात खूप भयंकर दुखत आहे. गॅसचा एवढा गुडगुड करत आहे की असं वाटतं माझं पोटच फुटून जाईल. त्यामुळे माझ्या तोंडातून असे भयंकर आवाज निघत होते. बरं, हे बल्लूने केलेलं आहे तर माझ्या जंगलातल्या प्राण्यांना त्रास देण्यासाठी मी तुला या जंगलाच्या बाहेर काढून देतो आहे. समजलं तुला? पुढच्या 10 वर्षांसाठी तू या जंगलाच्या बाहेर निघून जा. शिक्षा झाल्याचे ऐकून सर्व जनावर दुःखी होतात. महाराज, याला एवढी कडक शिक्षा नका देऊ. हा शरारती आहे पण नालायक नाहीये हो. हो महाराज, हा दिवसभर मस्ती करतो पण तो मनाने वाईट नाही. महाराज, याला सुधारण्याची एक संधी द्या आणि याला माफ करा. हा आपल्या मुलासारखा आहे. सर्वांचे बोलणे ऐकून शेरखान आपण दिलेली शिक्षा वापस घेतो. बघितलंस बल्लू, तू या लोकांना त्रास दिलास तरी सुद्धा हे तुझी शिक्षा कमी करण्यासाठी माझ्याकडे शिफारस करत आहेत. आता तुला समजून जायला हवं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.